भोंदू खरात प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे। खरात प्रकरणावर 2 गुन्हा कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। मालमत्ता, भूखंड, खरेदी विक्रीचे महत्त्वाचे दस्तऐवज हाती, तर बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांना नोटिसा, काळ्या पैशांची गुंतवणूक नातेवाईकांच्या नावावर केल्याचा संशय। तृप्ताबाला बंगल्यावर 15 तास झडती, मोठा पुरावा हस्तगत करण्यात आला। खरात 27 दिवसांपासून कोठडीत, आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेत। प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ माजली। अधिकची माहिती प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून। किरण, गेल्या 2 दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाकडून अशोक खरात याच्या मालमत्ता आणि घराचं वेगवेगळ्या ठिकाणी 11 ठिकाणी जे छापाछत्र टाकण्यात आलेलं होतं, त्यामध्ये जवळपास 2 गुन्हा कागदपत्र हे ईडी आणि आयकर विभागाच्या हाती लागलेले आहेत। यामध्ये अनेक भूखंड खरेदी करण्यासाठी वापरले गेलेले कागदपत्र आणि त्या सगळ्या दरम्यान जे सब रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदवले गेलेले जे कागदपत्र आहेत ते देखील या निमित्तानं ताब्यात घेण्यात आलेले आहेत। महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान ज्या अधिकाऱ्यांसोबत हे भागीदारी आणि जे खरेदी विक्रीचे जे व्यवहार झालेले आहेत त्याची देखील कागदपत्र ईडी आणि आयकर विभागाच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील स्वतंत्र नोटिसा बजावल्या जाणार आहे, त्यांची देखील स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते। या सगळ्या दरम्यान अशोक खरात यांना अनेक नातेवाईकांच्या नावानं देखील खरेदी केलेली आहेत, त्यांच्याकडनं देखील कागदपत्र जप्त करण्यात आलेले आहेत। मग त्यामध्ये ओझर असेल, मिरगाव असेल आणि अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी जे व्यवहार करण्यात आलेले आहेत तिथले जे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी देखील ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकलेल्या होत्या। त्यातून जवळपास 2 गुन्हे इतक्या कागदपत्र जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात जात असताना त्याच्याशी निगडीत असलेले जे नातेवाईक आहेत, जे राजकीय नेते आहेत, जे अधिकारी आहेत, ते सगळे या निमित्तानं आयकर विभाग आणि ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।